हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळत जातील. काही वेळाने अखंड मूनला आपल्या मांडीवर उचलून हॉस्पिटलमधून बाहेर आणतो. कुणालने आधीच डिस्चार्ज पेपर तयार केले होते आणि आता अखंड मूनला घेऊन सिंघानिया मेन्शनकडे निघाला होता. जसेच अभिनवजींना कळाले की मूनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे, ते थक्क झाले. त्यांच्या मनातही तोच प्रश्न होता की एवढ्या लवकर फक्त एका दिवसात मूनला डिस्चार्ज कसा काय मिळू शकतो. त्यावेळी सुहासिनीजी त्यांच्याकडे पाहत होत्या. अभिनवजी कुणाशी तरी फोनवर बोलत होते आणि त्याच फोनवर त्यांना मूनविषयीची माहिती मिळाली होती. फोन ठेवताच सुहासिनीजी त्यांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "काय झालं? आपण इतके अस्वस्थ का दिसत आहात? मून ठीक आहे ना? तिला काही झालं नाही ना?" अभिनवजींनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, "आपल्याला सिंघानिया मेन्शनला जावं लागेल सुहासिनीजी. आपण माझ्यासोबत चला." आणि त्यानंतर हे सांगून ते दाराकडे वळले आणि सुहासिनीजीही काळजीने त्यांच्या मागे गेल्या आणि त्यानंतर पुढे सिंघानिया मेन्शनमध्ये. अखंड मूनला घेऊन मेन्शनमध्ये पोहोचला होता. तो नुकताच तिला घेऊन आत आला होता. त्याचवेळी कृतिकाजी त्याला थांबवत म्हणाल्या, "मूनची तब्येत अजून व्यवस्थित नाहीये. तुम्ही दोघांनी काही दिवस खालील खोलीत राहिलेलं बरं होईल. माझा अर्थ असा आहे की वर खाली फिरणं तिच्यासाठी त्रासदायक ठरेल." त्यांचं बोलणं ऐकून अखंडने त्यांच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. मूननेही थोडं धैर्य दाखवत मान हलवली आणि म्हणाली, "मलाही तसंच वाटते. बहुतेक आपल्याला खालील रूममध्येच शिफ्ट व्हावं लागेल मिस्टर सिंघानिया." तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दरवाजातून अभिनवजींचा ठाम आवाज आला, "तू अखंडसोबत वरच्या किंवा खालच्या कोणत्याही खोलीत राहणार नाहीस. तू माझ्यासोबत परत आपल्या अग्रवाल हाऊसला जाणार आहेस." अभिनवजींचा आवाज ऐकून मूनच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तर दुसरीकडे अखंडच्या चेहऱ्यावर एक टोकाची स्मित रेषा उमटली. आता त्याला पाहायचं होतं की मून काय निर्णय घेते. थोडक्यात ती स्वतःच्या पालकांचा अपमान करते का? कारण अखंडने तिला दुसरा पर्याय दिलाच नव्हता. तर आता पुढे सिंघानिया मेन्शनमध्येच अखंडच्या चेहऱ्यावर एक वेडसर हास्य होतं. तो फक्त एवढंच पाहू इच्छित होता की मून आता आपल्या आईवडिलांना कसे अपमानित करून सिंघानिया मेन्शनमधून बाहेर काढते. त्याचवेळी मूनच्या डोळ्यात अश्रू दाटलेले होते. तिला माहीत होतं की आता ती जे करणार आहे त्यामुळे तिच्या आईवडिलांना फार वेदना होतील, पण त्यांना अखंडपासून वाचवण्यासाठी तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिने वळून आपल्या आईवडिलांकडे पाहिलं. अभिनवजी तिच्या जवळ आले आणि म्हणाले, "मला माहीत नाही तू ही लग्न का केलं मून, पण मला वाटतंय की एवढा मोठा निर्णय तू मला न सांगता घेऊच शकत नाहीस. नक्कीच काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवते आहेस." हे ऐकून मून आणखी चकित झाली. म्हणजेच तिच्या लग्नावरही वडिलांना शंका आली होती. ती घाईने म्हणाली, "असं काही नाहीये डॅड." अभिनवजीने तिचा हात धरला आणि ठाम आवाजात म्हणाले, "जर खरंच असं काही नाही तर ठीक आहे. मी तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवतो. मग तू आता ह्या क्षणी आमच्यासोबत ये. मी हे लग्न मान्य करीत नाही, पण जर तुला खरोखरच अखंडवर प्रेम असेल तर मी स्वतः तुझं लग्न धूमधडाक्यात सगळ्या रीतिरिवाजांसह त्याच्याशी लावेन.
पण तोपर्यंत तुला अग्रवाल हाऊसमध्येच राहावं लागेल. आणि मला नाही वाटत की अखंडला ह्यात काही अडचण येईल, कारण जर त्याला खरंच तुझ्यावर प्रेम असेल तर त्यालाही हवं असेल की तू सगळ्यांसमोर 7 फेरे घेऊन त्याच्या घरात त्याची पत्नी म्हणून प्रवेश करावास. आहे ना अखंड प्रेम? हे बोलताच त्याने अखंडकडे पाहिलं. अखंडच्या डोळ्यात मात्र अंगार चमकत होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती, पण आता तरी तो शांत होता. खरं तर त्याला लढायची गरज नव्हती, कारण आज त्याच्या वतीने त्याची चांद लढणार होती. अखंडने मूनकडे पाहिलं. ती अजूनही शांत उभी होती. अचानक तिने वडिलांकडे पाहिलं आणि ठाम स्वरात म्हणाली, आपण काय बोलताय डॅड? आपण या लग्नाला नकार कसा देऊ शकता? माझा अर्थ असा की मला पुन्हा पुन्हा मिस्टर सिंघानियाशी लग्न करण्याची गरजच काय आहे? एकदा लग्न झालं आहे, माझ्यासाठी ते पुरेसं आहे. मला सगळ्यांसमोर काही सिद्ध करायची आवश्यकता नाही. मी आणि मिस्टर सिंघानिया हे लग्न मान्य करतो, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. बाकी कुणी मान्य केलं किंवा नाही, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. हे ऐकून अभिनवजींचे डोळे विस्फारले. त्यांनी हळू आवाजात विचारलं, म्हणजे तुला माझ्याशीही काही फरक पडत नाही का मून? मून निर्विकार चेहऱ्याने म्हणाली, फरक पडतो डॅड. आपण माझे वडील आहात. माझ्यासाठी कोणताही निर्णय घेऊ शकता, पण याचा अर्थ असा नाही की मी एखाद्या कठपुतलीसारखी प्रत्येक निर्णय मान्य करेल. आपण निर्णय घ्या, पण तो स्वीकारायचा की नाही हे माझ्या हातात आहे. आणि हे लग्न मी मान्य केलंय. त्यामुळे चांगलं होईल की तुम्हीही या लग्नाला स्वीकारा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या मुलीच्या घरी आलात तर कृपया चहा नाश्ता करूनच जा. तिच्या शब्दांनी अभिनवजींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना कधीच अपेक्षा नव्हती की त्यांची मुलगी त्यांच्याशी अशा स्वरात बोलेल. तेवढ्यात दरवाजावर उभ्या असलेल्या सुहासिनीजी जोरात ओरडल्या, सावध रहा मून. जर तू तुझ्या वडिलांशी असं उद्धटपणे बोलायचा प्रयत्न केला तर मी कधीच सहन करणार नाही. असं म्हणत त्या मून समोर येऊन उभ्या राहिल्या. मूनच्या मनाचा ठाव घेतला गेला. आज ती आपल्या आई वडिलांशी असं वागत होती, ते जे ती कधीच करू इच्छित नव्हती. ती आजवर तिने कधी आई वडिलांकडे डोळे वर करून पाहिलं नव्हतं. त्यांच्यात प्रत्येक गोष्टीला तिने मान दिला होता. ती आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करायची आणि अभिनवजी व सुहासिनीजी देखील तिच्यावर प्राणापलीकडे प्रेम करत होते. सुहासिनीजी रागाने म्हणाला, तुला माहीत आहे का तू तुझ्या वडिलांशी कसं बोलते आहेस मून? मूनने त्यांचे बोलणे मध्येच थांबवत उत्तर दिलं, तर डॅडनाही हे कळायला हवं ना की ते मिस्टर सिंघानियांशी कशा पद्धतीने बोलत होते. मी हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं किती उद्धटपणे वागले होते ते मिस्टर सिंघानियांशी, आणि आता अजून माझ्या आणि मिस्टर सिंघानियांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना काही अधिकार नाही आमच्या नात्याबद्दल अशा प्रकारे टिप्पणी करण्याचा. जेव्हा आम्ही दोघं आमचं लग्न मान्य करतो तेव्हा त्यांना त्यांच्या विचारांना स्वतःपुरतं मर्यादित ठेवायला नको का? सुहासिनीजी आश्चर्याने मूनकडे पाहत राहिल्या. तिथेच कृतिकाजी आणि एकांशीही मान खाली घालून उभ्या होत्या. त्यांची नजर मधूनच अखंडकडे जात होती आणि त्याच्या चेहऱ्यावरून त्यांना हे स्पष्ट होत होतं की हे शब्द मूनचे नाहीत, फक्त आवाज तिचा आहे, शब्द मात्र अखंडचेच आहेत. अखंड पुढे येत अभिनवजी आणि सुहासिनींकडे पाहून म्हणाला, मला वाटते आपण मुलांवर जास्त दबाव टाकू नये. त्यांनी लग्न केलं आहे तर आपणही हे लग्न स्वीकारायला हवं.
सुहासिनीजी लगेच संतापून म्हणाल्या, अजिबात नाही. मुलं काहीही करतील आणि आई वडिलांनी ते गप्प बसून स्वीकारावं हे नेहमी शक्य नसतं. कृतिकाजी, आम्हाला या लग्नाविषयी काहीच अडचण नाही, पण आमची फक्त एकच इच्छा आहे, हे लग्न पुन्हा व्हावं आणि तेही सगळ्या पारंपरिक विधींसह. मून चिडून ओरडली, मला नको आहेत तुमचे विधिविधानं. तुम्हाला समजत नाही का? मी तुम्हाला शांतपणे बोलते आहे, पण तुम्ही माझ्या सासरी येऊन तमाशा करत आहात. बघा मिस्टर अग्रवाल आणि मिसेस अग्रवाल, जर तुम्हाला अशीच वाद घालायची असेल तर कृपया इथून निघून जा. मी माझ्या सासरी आनंदात आहे आणि मला एकच लग्न पुरेसं आहे. मला पुन्हा पुन्हा मिस्टर सिंघानियाशी लग्न करून त्याची मोजदाद करायची नाहीये. मला फक्त त्यांच्यासोबत शांततेत राहायचं आहे. आशा आहे आता मला तुम्हाला अजून काही सांगण्याची गरज नाही. प्लीज मिस्टर सिंघानिया, मला इथून घेऊन चला. माझी तब्येत ठीक नाही. हे बोलून तिने अखंडचा हात घट्ट पकडला. अखंड अभिनवजींकडे पाहत म्हणाला, मला खूप इच्छा आहे तुम्हाला प्रत्युत्तर द्यायची, पण वाटतं माझ्या चांदने दिलेलं उत्तरच तुमच्यासाठी पुरेसं आहे. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा होती आणि ती स्मितरेषा अभिनवजींना प्रचंड चिडवत होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आज त्यांच्या अहंकाराला मोठा धक्का बसला होता. त्यांच्यासाठी आजचा दिवस मृत्यू समानच होता. मून अखंड सोबत आपल्या खोलीकडे निघून गेली आणि सुहासिनीजी व अभिनवजी जागेवरच उभे राहिले. एकांशी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मिस्टर अग्रवाल आणि मिसेस अग्रवाल. अभिनवजी रागाने थरथरत म्हणाले, आता बोलण्यासारखं काहीच उरलं नाही. मिस्टर एकांश सिंघानिया, मी निघतो. मुलीच्या सासरी येऊन बरं वाटलं. हे बोलून त्यांनी हात जोडले आणि सुहासिनीजींचा हात धरून तेथून निघून गेले. रेलिंगला टेकून उभी असलेली रिद्धी हसतमुखाने त्यांना जाताना पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य झळकत होतं. ती म्हणाली, वाव, काय दृश्य होतं ते. अगदी एखादा चित्रपटाचा नाट्यमय सीन वाटत होता. मज्जा आली बघून. आता तर असाच सीन भावाच्या खोलीत घडला असता तर अजूनच गंमत झाली असती. बरं, तो सीन बघायला मिळणार नाही, पण आशा आहे भाऊ आपली मूवी स्वतःच हिट करतील. बस, असं म्हणत ती एक भयानक हसत अखंड आणि मूनच्या खोलीकडे पाहू लागली आणि मग तिथून सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली. दरम्यान एकांशी आणि कृतिकाजी अजूनही तिथेच उभे होते. कृतिकाजी रागाने म्हणाल्या, आता पुरे झालं एकांशी, मी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. तुम्हाला मून आणि तिच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. तुम्हाला ठाऊक आहे ना आत्ताच जे घडलं ते काय होतं. मूनने तिच्या आई वडिलांना जे शब्द सांगितले ते तिच्या मनाचे नव्हते, तर अखंडने तिला तसं बोलायला भाग पाडलं होतं. तुम्ही हे सगळं कसं सहन करू शकता? एकांशी, कृपा करून काहीतरी करा, नाहीतर सगळं उद्ध्वस्त होईल. आपल्या मुलाच्या हट्टासाठी तुम्ही एखाद्याच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही ना. त्यांच्या बोलण्यावर एकांशी फारच बेबस वाटू लागले. दरम्यान आपल्या रूममध्ये पोहोचताच अखंडने मूनला आपल्या मिठीतून सोडून बेडवर आडवं केलं. मून त्याच्याकडे नजरेनेही पाहू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. ते ओघळायला तयार होते, पण तिची बेबसी इतकी होती की ती रडायलाही घाबरत होती. कारण जर ती रडली असती तर अखंड पुन्हा संतापला असता आणि रागाच्या भरात काय केलं असतं सांगता येत नव्हतं. म्हणून ती स्वतःला आवरायचा प्रयत्न करत होती.
इतक्यात तिला जाणवलं अखंडच्या बोटांनी तिच्या केसातून फेर धरला होता. तिने कसाबसा धैर्य करून त्याच्याकडे पाहिलं तर अखंड हलकेच हसला आणि म्हणाला, व्हेरी गुड चांद, आज तू माझ्यासाठी जे केलंस ना, खरंच माझं मन खुश झालं. तुला ठाऊक आहे मी तुझा तिरस्कार करतो, पण माझं वेड देखील तूच आहेस. आज तू तुझ्या आईवडिलांपेक्षा मला निवडलंस, त्यांच्या नात्याला माझ्यासाठी संपवलंस. तुला कल्पना पण नसेल मला किती छान वाटते. जसं तू माझ्यासाठी वेडी आहेस तसंच मला वाटतं की तुझ्यासाठी ही सगळी दुनिया मीच आहे. मून त्याच्या बोलण्यावर हलकसं स्मितली. तिच्या त्या स्मितावर अखंड म्हणाला, मला ठाऊक आहे तुला वाईट वाटते. तुझं तुझ्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे ना, अखंड विचारतो. मून उपरोधिक हसत म्हणाली, त्याने काय फरक पडतो मिस्टर सिंघानिया. तुम्हाला तर माझं प्रेम फक्त तुमच्यासाठी हवंय ना, ते प्रेम ज्याच्या बदल्यात तुम्ही मला फक्त तिरस्कार देता. माझी बेबसी अशी आहे की मला या तिरस्काराचं कारणसुद्धा माहीत नाही, पण तरी मला तो सहन करावा लागतोय. एक काम कराल का मिस्टर सिंघानिया. अखंड तिच्या बोलण्याने चिडला, तरीही शांतपणे मान हलवून म्हणाला, बोल, काय करून घ्यायचे मला. मूनने एक खोल श्वास घेतला आणि अखंडचा हात आपल्या हातात घेऊन स्वतःच्या मानेवर ठेवला. अखंडच्या चेहऱ्यावरच्या रेषा कडक झाल्या. मून त्याच्याकडे नजर रोखून म्हणाले, दाब आहे, संपवा सगळं. रोज रोज तिरस्कार देऊन काम मारता मला. एकदाच माझा जीव घ्या आणि मला या नफरतच्या नात्यातून सोडा. तुम्हालाही माहीत आहे का, माझ्या आई वडिलांनी मला आजवर एका नाजूक फुलासारखं जपलं होतं, त्यांच्या प्रेमाच्या सावलीतच ठेवलं होतं, आणि आज त्या नाजूक फुलाने तुमच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. पण बदल्यात तुम्ही काय दिलत. माझे आई वडील हिरावून घेतले, माझी सावली हिरावून घेतली. तुम्हाला माझा तिरस्कारच करायचा आहे ना, तर मग त्याचा पुरावा द्या, माझा जीव घ्या. हे बोलता बोलता तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळू लागले. अखंड तिचे ओघळणारे अश्रू पाहत होता आणि त्याच्या डोळ्यात राग उसळत होता. मूनला ठाऊक होतं की तो चिडला आहे, तरीही तिने आपले अश्रू थांबवले नाहीत. अखंड निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, तुला ठाऊक आहे ना, मला तुझ्या डोळ्यात कुणासाठीही अश्रू सहन होत नाहीत. मून फिक्या हास्याने म्हणाली, कोणी सांगितलं तुम्हाला की हे अश्रू दुसऱ्यासाठी आहेत. हे अश्रू तर तुमच्यामुळेच आहेत मिस्टर सिंघानिया. तुम्ही म्हणालात ना, तुम्ही माझा तिरस्कार करता, पण तुम्हाला ठाऊक आहे का, जे तुम्ही माझ्याशी करता ते तिरस्कार नाही, ते प्रेमही नाही. खरं प्रेम असतं त्यात वेड, पण तुमचं हे वेड काहीतरी वेगळंच आहे. तुम्ही फक्त तुमचा राग माझ्यावर काढता. पण एक गोष्ट सांगेन, मी तुमचा तिरस्कार करते, खरंच खूप करते आणि कायम करत राहीन. कारण आज ज्याने माझी अब्रू हिरावली, माझे आईवडील हिरावले, माझं अस्तित्व हिरावलं, त्याच्यावर मी प्रेम करू शकत नाही, कधीच नाही. आता तुम्ही माझ्यावर हात उचला किंवा माझा जीव घ्या, मला काही फरक पडणार नाही. मून अग्रवाल तर तुम्ही आधीच संपवून टाकली आहे. आता तुमच्यासमोर जी उभी आहे ती कोण आहे हे मलाही ठाऊक नाही. करा मग तुमचा तिरस्कार पूर्ण. ही मून तुमची चांद नक्की आहे, पण म्हणतात ना, चंद्र जवळ असूनही दूरच असतो. आता हा चांद तुमच्या जवळ असूनही तुमच्यापासून खूप दूर असेल, फार दूर. चांदने त्याला उत्तर दिलं. हे बोलून ती पूर्ण शांत झाली आणि अखंडच्या डोळ्यात पाहू लागली. अखंडही तिला टक लावून पाहत राहिला. आणि आजचा भाग इथेच संपला. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.